नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, बाबासाहेब पुरंदरे लिखित श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली, पुस्तकाची निवड कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत राहा. सूर्यग्रहण. कारतलब खान, नामदार खान, शाहिस्ते खान, इनायत खान, जसवंत सिंग राठोड वगैरे दिल्ली दरबारांच्या सरदारांची महाराजांनी यथासांग षोडशोपचारे दान उडवून दिली. मोठमोठ्या पदव्यांची बाशिंगे मिरविणाऱ्या या बादशाही पुंगवानी असा मार खाल्ला की महाराष्ट्रावर शिंगे रोखून नुसते उभे राहण्याचेही अवसान त्यांच्यात उरले नाही. मैदान सोडून पळालेच ते. त्यातल्या त्यात इनायत खान फार धैर्याचा, फार हिमतीचा. तो मात्र मराठ्यांशी झुंजायचे सोडून रणांगणातून पळाला नाही, अजिबात पळाला नाही. कारण तो रणांगणात कधी आलाच नाही. सुरतेच्या किल्ल्यात दारे लावून लपून बसला. या सर्वांचे झालेले पराभव औरंगजेबाला असह्य झोंबत होते. सुरतेसारख्या कुबेर नगरीची शिवाजी भोसल्याने लूट आणि राखुंडी केल्यामुळे तर तो भयंकर चिडला होता. आणि आता नव्या येत असलेल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत झाला होता. नवीन बातम्या अशा होत्या की अहमदनगर वगैरे मोगली मुलूक शिवाजीने मारला असून त्यांचे आरमारही दर्यावर धुमाकूळ घालीत आहे. अनेक मोगली जहाजे त्यांनी लुटली आहेत. औरंगजेबाला हे पटेच ना की दिल्लीच्या अफाट फौजेपुढे, प्रचंड तोफखान्यापुढे आणि अपार पैशांपुढे मराठे हार जाऊच शकत नाहीत. लाखाहून जास्त फौज असलेल्या शाहिस्ते खानाला म्हणे अवघ्या 24 तासात पळवून लावले. बोटे तोडली, म्हणे बोटे तोडली. काय हा तमाशा चालला आहे? या गद्दार बत्तमीज मराठ्यांना चिरडूनच काढले पाहिजे. यांना खास स्वतःचे स्वतंत्र मराठी राज्य हवे आहे काय? काहीही झाले तरी ते निर्माण होऊ देणार नाही असा त्या जगप्रसिद्ध जबर महत्वाकांक्षी दिल्लीश्वराचा निश्चय होता. त्याच्या अमंगळ निश्चयाला साथ द्यावयास कित्येक हरामखोर फितूर त्याला सामीलही झाले होते. बादशाही कृपेचे उमेदवार हे. मराठ्यांच्या मदतीने मराठ्यांना हाणून पाडायचा औरंगजेबाने मांडलेला हा डाव फसला, सपशेल फसला. उलट मोगलांसकट या फितुरांचा महाराजांनी पराभव केला. तरीही अजून औरंगजेबाला वाटत होते की हे मराठी बंड चिरडता येईल. त्यात काहीच कठीण नाही. सह्याद्रीच्या हृदयात जागृत झालेला हा ज्वालामुखी चूळ ठुंकून विझवण्याचा प्रयत्न औरंगजेब करीत होता. महाराष्ट्राची ही शिवशक्ती पैशाच्या पिशव्या वाजवून वश करण्याचा आणि बंदुकीच्या गोळ्या झाडून मारण्याचा आटापिटा तो करीत होता. पण स्वतः मात्र जातीने महाराष्ट्रात येऊन मराठ्यांशी झुंजायला तो तयार होत नव्हता. कारण अफजल खान, शाहिस्ते खान, बाजी घोरपडे आणि असंख्य मोगली चंड मुंड शुंभ निशुंभांची उडालेली दैना त्याला बिचकावीत होती की गड्या, हे सोपं नाही रे. मराठ्यांचे किल्ले आणि मराठ्यांची मने जिंकणे फार फार अवघड आहे. 4 फितूर मराठे तुला सामील झाले म्हणजे अस्सल महाराष्ट्र तुला सामील झाला असे तू समजूच नकोस. झुंज तू, पण दिल्लीत बसून झुंज. तू स्वतः आलास आणि आत्ताच स्वतःची फटफजिती करून घेतलीस तर हे मराठे 50 वर्षांऐवजी 5 वर्षातच दिल्लीपर्यंत पोहोचतील. म्हणून तू स्वतः येऊन इरेला पडू नकोस. दिल्लीतूनच सोंगटी हलव आणि जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा अशा तयारीने ये की दिल्लीला जायचेच नाही. मरेपर्यंत झुंजायचे, इथेच मरायचे. जेव्हा कधी महाराष्ट्रात येशील तेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा आणि मोगल साम्राज्याचा वसियतनामा तयार करूनच ये. औरंगजेब महाराष्ट्रात स्वतः येण्यास भीत होता, यात काहीही शंका नाही किंवा आश्चर्य नव्हते. परंतु आता महाराष्ट्रावर सोडावे तरी कोणाला या चिंतेत तो होता. दिल्ली दरबारात माणसांचा तसा तुटवडा नव्हता. परंतु शिवाजीच्या हातून पटकन मार खाणार नाही आणि पळून येणार नाही असा कोणीतरी हवा होता. आणि अशाच एका महान पराक्रमी सरदाराची त्याला आठवण झाली. मिर्झा राजा जयसिंग. जयपूरच्या कचवा राजपूत कुलातील हा भव्य पोलादी पुरुष योग्यतेने अतिशय थोर सेनापती होता. गंभीर प्रकृतीचा,
भारदस्त वागणुकीचा, प्रौढ वयाचा, प्रचंड अनुभवांचा, तिखट शौर्याचा, कुशाग्र बुद्धीचा आणि यशस्वी समशेरीचा हा अत्यंत कर्तबगार राजा रजपूत औरंगजेबाच्या दरबारात निष्ठेनं मान लववून उभा होता. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जहांगीर बादशाच्या फौजेत दाखल झाले. मिर्झा राजांचे आज वय होते 55 वर्षाचे. गेली 47 वर्ष ते मोगल बादशाही करिता शीर तळहातावर घेऊन लढत होते. आजपर्यंत उत्तरेस मध्य आशियातील बल्क पासून दक्षिण हिंदुस्थानातील विजापूर पर्यंत आणि पूर्वेस मोंगीर पासून पश्चिमेस कंदाहार पर्यंत त्यांनी शेकडो लढायात तलवार गाजविली होती. मोगलांचा शत्रू तो आपलाच जणू 7 जन्माचा शत्रू अशा कठोर निष्ठेने ते झुंजले व झुंजत होते. मिर्झा राजांना अनेक भाषा अत्यंत सफाईने बोलता येत होत्या. फारसी, तुर्की, उर्दू, डिंगल या भाषा तर त्यांच्या जिभेवर हवे तसे लवचिक नृत्य करीत असत. राजे फार मिठास बोलत, काश्मीरी गुलाबाच्या मुरलेल्या साजूक गुलकंदाप्रमाणे गोड हसत. त्यांच्या तलवारीची आणि जिवेची कुशलाई सारखीच होती. कोणताही अवघड मनसुबा अडून पडला की बादशाह तो मिर्झा राजांवर सोपवून निर्धास्त असे. आणि मग अविश्रांत मेहनत याही वयात करून मिर्झा राजे तो मनसुबा पार पाडित. दिल्लीची गादी बळकवण्याकरिता जेव्हा औरंगजेबाने दिल्लीवर चढाई केली तेव्हा जर मिर्झा राजांनी औरंगजेबाला मदत न करता शहाजा दारा शुकोहला मदत केली असती तर दारा शुकोहच दिल्लीच्या गादीवर बसला असता. परंतु मिर्झा राजांनी औरंगजेबाला मदत केली म्हणूनच तो बादशाह होऊ शकला. म्हणजे एखाद्याला दिल्लीच्या गादीवर बसविण्याचे व त्याचे राज्य चालविण्याचे सहज बळ मिर्झा राजांच्या मनगटात होते. मग स्वतः मिर्झा राजेच का नाही स्वतंत्र बादशाह झाले? काय हे भलतेच बोलणे? छे, असली निमक हरामी, स्वामीद्रोह, क्षुद्र स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हे असले पाप, लांछनास्पद, हीन असले पातक करायला ते काय शिवाजी भोसले होते? मिर्झा राजांनी मोगल बादशाला पहिला मुजरा वयाच्या 8व्या वर्षी केला आणि तेव्हापासून सतत 47 वर्ष हेच व्रत अखंड, अविचल, अविश्रांत निष्ठेने चालविले होते. काय सामान्य गोष्ट होती ही? केवढी घोर आणि थोर तपश्चर्या, आणि त्यामुळेच मिर्झा राजे वैभवाच्या शिखरावर विराजित होते. बादशाची कृपा होती, पैसा होता, राजवाडे, हत्ती, घोडे, मान मरातब, मनसब सर्व काही होते. हवे आहे कशाला स्वातंत्र्य? स्वातंत्र्यात एवढे तरी सुख असते का? चितोडचा तो अविचारी राणा प्रताप स्वातंत्र्य स्वातंत्र्य करीत बसला आणि कपाळी आली गवताची गादी. मिर्झा राजे राजपूत होते. त्यांचा जन्म अंबर, जयपूरच्या सूर्यवंशी प्राचीन राजघराण्यात झाला. अयोध्यापती प्रभू रामचंद्रांचे वारस होते ते. रामचंद्रांचा एक पुत्र जो कुश, त्या कुशाच्या वंशाचे हे घराणे, म्हणूनच त्यांना कचवाह म्हणत. म्हणजे पहा, केवढ्या तेजस्वी, दिव्य, भव्य इतिहासाची प्रभा त्यांच्या मागे विलसत होती. प्रभू राजा रामचंद्रांचा वंशज असे शब्द उच्चारल्याबरोबर उभ्या भारतवर्षाची मान आदराने त्यांच्या घरातल्या पाळण्यात झोपलेल्या तान्या पोरापुढेही चटकन लवावी इतके हे मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. पण छे, यात काय विशेष आहे? याही पेक्षा फार मोठेपण मिर्झा राजांना लाभले होते. कोणते? मिर्झा राजे दिल्लीच्या मोगल बादशाचे नातलग होते. मिर्झा राजांचे आजोबा राजा भगवानदास यांनी आपली बहीण अकबर बादशाला दिली होती. मिर्झा राजांचे वडील राजा मानसिंह यांनीही आपली बहीण मानबाई, सासरचे नाव मलिका शहा बेगम, ही नसरुद्दीन महमद सलीम उर्फ जहांगीर बादशाह यास दिली होती. आणि हीच परंपरा मिर्झा राजांनीही आस्थापूर्वक सांभाळली होती. मोगल सुलतानाचा सासरा होण्याचे, मेहुणा होण्याचे, मामा होण्याचे महान भाग्य तुमच्या शिवाजीला तरी जोडता आले का? शिवाजीलाच काय, परंतु प्रभू रामचंद्राला सुद्धा हे भाग्य जोडता आले नसते. कारण त्याला मुलगीही नव्हती आणि बहीणही नव्हती. आणि मिर्झा राजांची औरंगजेबाला आठवण झाली नसती तरच आश्चर्य होते. औरंगजेबाने त्यांना तशरीफ फरमावली. मिर्झा राजे औरंगजेबापुढे हाजीर झाले.
त्याने मोठ्या विश्वासाने व गौरवाने राजांवर दख्खनची मोहीम सोपविली. सर्व पराभूत झाले म्हणून आता मिर्झा राजांसारख्या कदीम वफादार सिपहसालावर दख्खनचा मुकाबला सोपवण्यात आला. हाच केवढा गौरव होता त्यांचा. मिर्झा राजांच्या बरोबर त्यांचा नायक म्हणून अशाच एका जबरदस्त सरदाराची नेमणूक औरंगजेबाने मुकरर केली. त्यांचे नाव दिलेर खान पठाण. एक राजपूत तर दुसरा पठाण, दोघेही शूर, दोघेही शेर. एक इस्पंदियार तर दुसरा हुशंग, एक दिलेर तर दुसरा रुस्तम. याशिवाय दुसरे अनेक सरदारांना मिर्झा राजांच्या निसबतीस औरंगजेबाने दिले. या दिवशी हिजरी सन 1075च्या रविलावलचा 19वा चंद्र आसमानात होता. दिनांक 30 सप्टेंबर 1664. मिर्झा राजे या नव्या मोहिमेच्या तयारीस लागले. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेला होता. त्या दिवशी नव्या नेमणुका, बदल्या, बढत्या वगैरे गोष्टींचे हुकूम बादशाह सोडित असे. मिर्झा राजांच्या निसबतीस आणखी कोणकोणत्या सरदारास जावयाचे औरंगजेबाच्या मर्जीत आहे ते ठरवून त्यांना त्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर फरमाने सुटावयाची होती. औरंगजेब वर्षातून 2 वेळा स्वतःचा सालगिराह म्हणजेच वाढदिवस साजरा करीत असे. एकदा शस्मी सालाप्रमाणे आणि दुसऱ्यांदा कमरी सालाप्रमाणे. यंदाचा त्याचा शस्मी सालगिराचा दिवस हिजरी 1075च्या रबी उस्मानीच्या 19व्या चंद्राला येत होता. या दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तो विविध मौल्यवान उपयुक्त वस्तूंनी स्वतःची भारंभार तुला करीत असे व त्या सर्व वस्तू व धन दान करीत असे. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस उगवला. दिनांक 29 ऑक्टोबर 1664. त्याच्या आयुष्याला 46 वर्ष पूर्ण झाली. आणखी किती उरली होती कोण जाणे, परंतु एकूण 125 वर्ष आपण जगणार आहोत असे तो म्हणत असे. सर्व भरवसा अर्थात परमेश्वरावर होता, त्याचा आणि प्रजाजनांचाही. या वाढदिवस समारंभाचे प्रसंगी औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी, राजा जयसिंग सिसोदिया, शेखजादा कुबाद खान, सुजनसिंग बुंदेला, जबरदस्त खान, बादिल बख्तियार, बरगंदाज खान, मुल्ला याहिया नवाज, राजा नरसिंह गौड, पुरणमल बुंदेला, किरतसिंग कचवाह आणि खुद्द दिलेर खान या सर्वांस हुकूम सुटले की मिर्झा राजांच्या लष्करात सामील व्हा. पेशखाने उभे राहिले. रसद, तोफखाना, बारूद गोळा वगैरे युद्ध साहित्य व प्रारंभी 14,000 शिबंदी डेरे दाखल झाली. पुण्याला पोहोचेपर्यंत वाटेने हा आकडा फुगत जाणार होता. मिर्झा राजे डेरे दाखल झाले. एक एक सरदार आपापल्या फौजेनिशी राजांपुढे हाजीर होऊ लागला. वरील यादीशिवाय कुतुबुद्दी खान, उदयराज मुन्सी, उग्रसेन कचवाह, जानी बेग, बक्षी, गाझी बेग वगैरे अनेक सरदार जमा झाले. मिर्झा राजांनी आपल्या तोफखान्याकरिता मुख्य दरोगा म्हणून एक प्रख्यात सरदार घेतला. त्याचे नाव निकोलाओ मनुची. हा कुठला प्राणी? हा होता रोम देशातील वेनिस नावाच्या शहरातील रहिवासी, मोठा चाणाक्ष आणि चौकस. औरंगजेबास अखेरचा कुणीरसाद करून राजे निघाले. दिलेर खान आपल्या वतनावर गेला होता. तो परस्पर येऊन राजांच्या छावणीत सामील होणार होता. दिलेर खानाच्या पायाशी आपला पाय का बांधण्यात आला आहे हे मिर्झा राजांनी पूर्ण ओळखले होते. त्यांनी सर्व काही समजत होते. मोगल बादशाहकरिता स्वतःचा जीव आगीत पेरला, त्यांच्या घराच्या पोटच्या मुली दिल्या आणि कसलाही त्याग केला तरीही ते बकासूर कधीही प्रसन्न व्हायचे नाहीत किंवा आपल्याला आपला समजायचे नाहीत हे त्यांना पूर्ण समजत होते. पण असल्या क्षुल्लक अपेक्षाभंगाच्या आहारी जाऊन औरंगजेबाच्या सेवेत मात्र कसूर करायला ते वेडे नव्हते. फार दूरदर्शी बादशाह आणि परमेश्वर यात यत्किंचितही फरक न करण्या इतका उच्च आणि उदात्त पातळीवर ते पोहोचले होते. शिवाजी राजांसारख्या कंटकाचे निर्दालन हेच आता त्यांच्यापुढे ध्येय होते. मिर्झा राजांनी दिल्ली सोडली. लवकरच वाटेत दिलेर खान मिर्झा राजांना येऊन मिळाला. पुढच्या चढाईचे बेत आखले जाऊ लागले. दिल्लीचे हे 2 राहू केतू आ पसरून सूर्यास ग्रासावयास निघाले.
क्रोधनाम संवत्सराच्या पौष महिन्याची अखेर होती. अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागणार होते. त्या प्रखर प्रतापाची सूर्यनारायणासही अशा संकटांना तोंड द्यावे लागतेच. मानवाची काय कथा, पण तरीही आचरायचा कर्मयोगच. न दमता न वैतागता कौशल्याने आचरायचा. सत्कार्य करीत असतानाही संकटे यायचीच. त्यातून देवांनाही सुटका नाही, मानवांनाही पळवाट नाही. अशा संकटांनाच महत्व कार्याची पर्वणी मानायची. ग्रहणकाल ही पर्वणीच होय. मंत्रसाधना करावयास, चित्त एकाग्र करून तपश्चरण पुरश्चरण करावयास, इच्छित सिद्धीसाठी सुखोपभोगांचा त्याग करून संयम शिकावयास, महत्पुण्य प्राप्त करावयास ग्रहणकाल हीच पर्वणी. संकट काळात खडतर निश्चयाने मिळवलेल्या यशाची तुलना कशाशी होईल? होऊच शकणार नाही. आणि त्याग करावयास, दान करावयास, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्रही ठेवावयास ग्रहणकाल हीच पर्वणी. वस्त्रदान, द्रव्यदान, जरूर पडल्यास सर्वस्व दान, रुधिराचे अर्घ्यदानही, प्राणदानही, आणि ही तयारी की राहू केतू कितीही प्रबळ असोत, खग्रास ग्रहण लागले तरीही दारातीर्थात उभे राहून इदम अर्घ्यम दत्त न मम असे म्हणत म्हणत अर्घ्यदान केल्यावर पूर्ण गिळलेले चंद्र सूर्यही राहुकेतीच्या नरड्यातून त्यांच्या नरड्या फोडून बाहेर ओढून काढता येतात. सूर्यास ग्रहणाचे वेध लागले होते, तरीही सूर्य प्रसन्न गांभीर्याने मार्ग आक्रमित होता. आईसाहेबांच्या मनात इच्छा निर्माण झाली की या ग्रहण कालात खूप दानधर्म करावा. कशाचा, किती? पुत्र कर्तबगार असला म्हणजे हे प्रश्न गौण असतात. तपशील अवलंबून असतो आईच्या शब्दावर. आईच्या शब्दाची किंमत फार मोठी आहे. त्या शब्दाची किंमत कुबेराच्या पेढीवरही ठरू शकत नसते. ती ठरू शकते पुत्राच्या अंतःकरणात. शिवबासारखा मातृभक्त पुत्र त्यांना लाभला होता. शिवबाने त्यांच्या कितीतरी इच्छा पूर्ण केल्या होत्या. कलियुगाच्या मानवाला शक्य असते तर भीमाप्रमाणे आईसाहेबांसाठी त्याने इंद्राचा ऐरावतही स्वर्गातून आणला असता. शक्य त्या बाबतीत त्याने आईसाहेबांना कुंतीच्या पंक्तीस बसविलेच होते. आता त्यांना दानधर्म करावयास होता. आईची ही इच्छा पूर्ण करण्याकरिता पृथ्वीच्या वजना इतकी संपत्तीही आईपुढे ओतावयास त्यांनी कमी केले नसते. पण ते अशक्य होते. पृथ्वीच्या वजना इतके दान करावयास महाराजांच्या खजिन्यात दौलत अजून जमलेली नव्हती. पण पृथ्वी इतक्याच थोर असलेल्या आईच्या वजना इतकी मात्र संपत्ती जगदंबेच्या कृपेने महाराजांच्या शेल्यात होती. बस ठरले. आईसाहेबांची तुळा करावयाची. सुवर्ण तुळा, सुवर्ण तुळा. केवढी गोड कल्पना, केवढी रम्य, केवढी मंगल. झाले. सुवर्ण तुळेसाठी जागाही ठरली. ती तर फारच उत्कृष्ट, अचूक सह्याद्रीच्या एका उत्तुंग शिखरावर श्री महाबळेश्वराच्या मंदिराजवळ. श्री महाबळेश्वराचे मंदिर फार प्राचीन, प्रतापगडापासून अगदी जवळ, पण खूप उंच. समुद्र सपाटीपासून 43-86 फूट. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचा कैलास. येथे स्वयंभू शिवलिंगे आहेत. महापवित्र श्री कृष्णा नदी येथेच उगम पावते. एकट्या कृष्णाबाईचे हे माहेर नाही. या 5 जणी सख्या बहिणी, कृष्णाबाई, कोयनाबाई, वेण्णाबाई, गायत्री आणि सावित्री. समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य दिवाकर गोसावी यांनी आपल्या बहिरम भट नावाच्या संबंधिताकडून महाबळेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम 8 वर्षापूर्वी करविले होते. समर्थांनाही हे स्थान फार प्रिय होते. हिरवीगार किर्र झाडी, खोल खोल दऱ्या, सरळ उभे ताट कडे. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचे नंदनवन. महाबळेश्वर म्हणजे अनेकविध रंगीबेरंगी पक्ष्यांची किलबिल, निर्झरांची रिमझिम, फुलांची दाटी आणि करवंदकरांची विपुलता. या ब्रह्मारण्यावर समर्थही प्रसन्न होता. त्यांच्या प्रतिभेने या ब्रह्मारण्यावर काव्यकौतुक उधळले होते. कैलासनाथ श्रीशैव महाबळेश्वर या ब्रह्मारण्यात स्वयंभू प्रकटला होता. पंचनद्यांच्या उगमा सानिध्यात श्री महाबळेश्वराचे मंदिर होते आणि आहे. सुवर्ण तुळेकरिता जागाही योजण्यात आली होती. या मंदिरापासून जवळच पश्चिमेला समर्थांनी स्थापन केलेला हनुमान तेथूनच जवळच एका छोट्या मंदिरात उभा आहे.
महाबळेश्वर येथे एक मोठे सत्पुरुष वेदमूर्ती गोपाळ भट बिन श्रीधर भट महाबळेश्वरकर हे तर आईसाहेबांचे व महाराजांचे गुरु होते. ते थोर सूर्योपासक होते. आईसाहेबांच्या तुळेसाठी विपुल विपुल सोने महाबळेश्वरावर रवाना झाले. आईसाहेबांबरोबर महाराजांचे अत्यंत जुने मुत्सद्दी सोनो विश्वनाथ डबीर आणि इतर लवाजमा शिखरावर रवाना झाला. सोनोपंत डबीर आता अगदी थकून गेले होते. पंतांचे वय खूपच झाले होते. दृष्टी आणि शक्ती पार विरघळली होती. दिव्यातले तेल अगदी संपत आले होते. महाराज सोनोपंतांना वडिलांसारखा मान देत. पंतांनी आतापर्यंत स्वराज्याची मनोभावे अपार सेवा केली होती. औरंगजेबाकडे ते वकील म्हणूनही एकदा गेले होते. शाहिस्तेखानाकडेही ते वकिलासाठी गेले होते. पंत फारशी भाषा उत्तम जाणत होते. पंतांचे चिरंजीव त्र्यंबक पंत हेही स्वराज्याच्या निष्ठेने राजसेवा करीत होते. तेही फारसी उत्तम जाणत होते. महाराजांच्या अगदी बालपणापासून सोनोपंत महाराजांच्या पाठीशी सावलीसारखे उभे होते. सूर्यग्रहणात सुवर्ण तुळेचा सोहळा महाबळेश्वरात सनिध्य होणार होता. त्याकरिता आईसाहेबांसमवेत पंतही निघाले. महाबळेश्वराचे आवार व मंदिर गजबजून गेले. ग्रहणकाल लागला. स्नानादी विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यास सुरुवात झाली. शास्त्री पंडित तुलदाना विधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा, केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा. उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर आहे. तेथे ते प्राचीन शिवमंदिर आहे. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळत आहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणत आहेत. एका पारड्यात एक आई बसली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या पारड्यात ओंजळी ओंजळीने सोने ओतीत आहे. करा तर खरी एकदा कल्पना या मातृपूजेची. सोन्याचे पारडे भुईला टेकले. धन्य धन्य शिवबा, तू आणि तुझी आई धन्य. आईसाहेबांची तुळा झाली आणि नंतर थकल्या भागलेल्या सोनोपंत डबीरांनाही तागडीत बसवून त्यांनाही सोन्याने तुळा करण्यात आले. सोनोपंतांचे नाव आज अगदी सार्थ झाले. दोन्ही पारड्यात भारंभार सोने होते. दोन्हीही तुळा पार पडल्या. दानधर्म आणि इतर धार्मिक कृत्ये यथासांग पार पडली. यावेळी मिर्झा राजे नर्मदा तीरापर्यंत येऊन पोहोचले होते. अशाच नवनवीन कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.